हा बाय मा घर आहे. हा तिकडेच बस. ते बंडल मध्ये असेल. तेच शेंगा काय. तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी, जय शिवराय. आज पुन्हा एकदा आम्ही जांभूळवाडी येथे आमचे मित्र शिंदे पाटील तसेच फोन तुम्ही केलता का? माधव शेठ खेमनर यांनी कॉल केला. तर त्यांनी पाहिलेला आहे कोणता साप आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं, तर त्याला करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर असे साप दिसले तर जवळ जाऊ नका, लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा. ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील, जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव असेल. पण गेलं निघून काय माहिती. अरे हाय त्या पाईपाची पाईपा या बाई कोण शक्ती 10 मिनिट ठेव. आम्ही नाही काय तू इकडं होय ना. काय पद्धत होत मग हाय मग शेपट धरलं ते पाईपात बसलेला आहे साप. तर धामीन जातीचा साप आहे. ते हे करेल ना विठोळ गाडी ते काय. ते नाही एक थोडं झालं. तर बघू शकता धामीन जातीचा साप आहे हा. बिनविषारी असतो. त्याचं खाणं, पेटकी, उंदीर तसेच पक्षी आणि असे घराच्या जवळ असं जुनं सामान असलं तर त्याच्यात उंदीर येऊन बसतात आणि त्यांच्या वासाने तो येतो. त्याचं भक्ष्य उंदीर असतं. तर असे साप मुद्दाम होऊन त्रास देत नसतात. त्याच्यावर पाय पडला किंवा शिवण्याचा प्रयत्न केला तर तो चावा घेतो. तर चावा चुकून घेतला तर लवकर दवाखान्यात जा आणि उपचार घ्या. असं झाडपाला याच्या पंद्यात पडू नका. तर त्याला न त्रास देता पॅक करत आहोत. तर आमचे मित्र ज्ञानदेव शिंदे यांचं खूप अभिनंदन, कारण त्यांनी इथून मागे पण खूप अशा मुख्य जीवांना जीवनदान दिलेलं आहे. तुम्ही पण वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. कारण झाडे जगली तर आपण जगू. झाडांपासूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतं, पाऊस पाणी भरपूर होतो. तसेच माधव शेठ खेमनर हे पाटील यांचं पण आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय, जय माता.
ते ताक पडती ना त्याच्यामुळं निघत आहे ते. आणि ते गिळात घुसेल राहते